त्यामुळे जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणासाठी अशा सावकारांसाठी एक टीम स्पेशल नेमावी, SIT सारखी किंवा SIT नेमावी आणि त्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भावर मराठवाड्यात असे 5-10 SITच्या टीम नेमून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. नांदेड आणि अंबरनाथमध्ये आज बोगस मतदार आढळल्याच्या काही तक्रारी आलेल्या आहे काय? सगळीकडेच बोगस आणि ओटचोरी आहे. आता तो पाहिलं ना, ते काल माझी म्हणजे केंद्रीय मंत्री त्याचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं नाही? तो म्हणाला मैं 2700 वोट से हारा था, वहाँ के DM ने मुझे जिता दिया, नहीं तो मैं हार गया था चुनाव. कोण म्हणाला? केंद्रीय मंत्री माझी बिहारचा. यावरून अंदाज घ्या की कोण कुठे काय चाललंय. आलबे हे सर्व जे काही चाललंय ते मतचोरीतून, अधिकाऱ्यावर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जातात, हारणाऱ्याला जिंकून दिले जातात. मी एकदा 2009 मध्ये मध्य प्रदेशमधील पार्लमेंटसाठी, लोकसभेसाठी मी ऑब्झर्व्हर म्हणून गेलो होतो. जवळपास 15 लोकसभा क्षेत्रामध्ये भीन मुरण्याचा खासदार हा 1 लाख मतांनी हरला होता. बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे आणि त्या खासदारला जिंकण्यासाठी DM वर बंदूक लावून निकाल फिरवून घेतला. हे तिथल्या लोकांनी मला सांगितलं. हे सगळं असंच चाललं आहे. दादागिरी, गुंडगिरी, धमकी, चोरी, मतचोरी, बोगस मतदार याद्या. मुंबईमध्ये 15 लाख डुप्लिकेट मतं आहे. 3-4 दुबार नावं, तिसऱ्यांदा नावं, चौथ्यांदा नावं, बोगस नावं. हे तर आत्ता स्क्रीनिंगमध्ये 15 लाख सापडलेत. कदाचित हे जास्तही असू शकतील. पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस ID मिळाले पोरांना, मोठे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. हे यातून हे लपून राहिलं नाही. बेईमानी करून निवडणुका जिंकायचा एकमेव धंदा आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये राजेश पवार यांनी हजारो लोक जे आहेत ते मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये 1000 लोकांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा आमदार राजेश पवारांनी केलंय. आरोप आहे. तेच बोगस मतदान धर्माबाद नगर परिषदेमध्ये. आता त्यांना हार दिसली की ते कुठल्याही स्तराला जातील. कोणाला जीव घेऊन टाकतील, कोणाला डांबून ठेवतील, कोणाला मारून टाकतील. आता 5-5 हजाराचं पाकिट काल आम्ही पाहिलं घुगुस नगर परिषदेच्या ह्याच्यात. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढं 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग, असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, काही त्याच्याकडून काही, हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काही ते दिसत नाही. निवडणूक आयोग फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम. मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून